शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ लांबीच्या व्हरायटी सगळीकडेच आहेत आणि सोनाका व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना आपल्याला नॅचरली फर्स्ट जे आपण म्हणतो कळी डिपिंग किंवा पहिली डिपिंग ही न करता आपल्याला शेंडा त्या ठिकाणी मिळवायचा आहे। त्यानंतर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्लॉटमध्ये पूर्ण शेंडा आता जवळजवळ घडाच्या पुढे 8-10 पानं आता या ठिकाणी झालेले घडाची जे आपण म्हणतो की डिपिंग न करता घडाच्या पाकळ्या असतील किंवा त्या मण्यांची लांबी असेल सुटसुटीतपणा असेल हा अतिशय व्यवस्थितपणे झालेला आहे। तर आता तत्पूर्वी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करूया। काका तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा। राम धनाजी मोठे, राहणार वडगाव, 90-49-72-95-09। बरं, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असता आता आपण मागच्या वर्षी पण प्लॉट बुकिंग केले होते बरोबर। आता ह्या वर्षी प्लॉट बुकिंग केले, काय वाटलं, अनुभव काय वाटला तुम्हाला? यंदाचा फरक आहे ना भक्कम, नक्कीच फरक पडला। मग मागच्या फरक नाही कसं वर्षी म्हणता बरं आता एक सांगा, आता ही खरं ही गोष्ट तुम्ही मागच्या वर्षी तेच प्लॉट बुकिंग केले होते, हा प्लॉट बुकिंग नव्हता नव्हता, हे बिघडला म्हणून ह्यो बी तुमच्याकडे घातला बरोबर। अहो. या प्लॉटला घडच नव्हती राहिली, आम्हाला काही नाही घडलं तरी तुमच्याकडे देऊन टाकला। हो काही पण देणार आहे आम्ही बी बापा, आम्हाला नको, तुम्ही लई चांगलं केलं। हे घड आमच्याकडून निघत नव्हती एवढी बरोबर। माल भरपूर निघाला, आता आपल्याला म्हणे लांबी मिळाली पाहिजे बरोबर आहे। ते प्लॉट छाटले त्याच्यात सुद्धा 100% माल आहे, आताच आपल्याला डोळे झाकून दिसतोय। ते बरं तोडावं लागेल काहीतरी त्याच्यातली, कमी करावं लागेल, 50% माल खोडून टाकावं लागेल एवढं माल त्याच्यात येणार आहे, बरोबर। पाठत दोही पोरं म्हणी पाहिलं त्यानं म्हणी काही घडं काढावं लागेल, म्हणलं ते काढू, पण आपल्याला गावंडे साहेबांनी दिलं ते लय उपकार आहेत, जमेलं ते। त्याचा पाला म्हणजे लय सुपर पाला होता ना, शेवट लोक माल पण छान 4 रोजदार लावले 400 रुपयाचे आणि पाला तोडून घेतला ते तोडीना। तर आपण एप्रिल छाटणीला व्हिडिओ दिलेला होता त्या प्लॉट मध्ये, आपण एप्रिल छाटणी करत असताना व्हिडिओ दिलेला होता की आपल्याला शेवटपर्यंत पाला टिकला पाहिजे, त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे, त्यानंतर काडीची गर्भधारणा ही कशा पद्धतीने केली पाहिजे बरोबर। लय व्यवस्थित फुलं तुम्ही ते काड्या बिन आणि पाला बिन आणि त्याची टेक्निक तुम्ही सांगितलं ते आम्ही केलं। आता आम्ही तरी गवत हे परत न करतो ना, पण मग आता तुमचं मार्गदर्शन लय मिळालं। बरं, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही एप्रिल छाटणीला कामकाज व्यवस्थित केलं तर कुठंही माल निघायला अडचण येत नाही। प्रॉपर काम करा, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी मॅनेजमेंट असेल, ही पूर्ण जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं तर कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही। काकांनी सांगितलं या गोष्टीमध्ये, त्यांना तुम्ही कधी कॉल करून विचारू शकता। तुमचा मोबाईल नंबर सांगा परत एकदा। 90-49-72-95-09 90-49-72-95-09 बरोबर। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता। प्रत्यक्षात त्यांनी अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्ही आज जर बघितलं प्रत्येक शेंडा असेल, त्याची प्रत्येक गडाच्या पाकळ्या असतील, लांबी असेल, अतिशय सुंदर पद्धतीची या ठिकाणी झालेली। आता हे करत असताना आपण कशा पद्धतीने स्प्रे घ्यायचे, आता बऱ्याच ठिकाणी माल कमी निघतोय। मागच्या वर्षी आपल्याकडे जे प्लॉट होते त्यांना पैसे पण झाले, प्लॉट पण सगळे छान होते। आता यावर्षी 1-2 जणांनी केले नाही, त्यांच्याकडे माल कमी निघतोय, काहीतरी अडचणी येत आहे आता बरोबर, अडचणी येतेच बरोबर। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता या अडचणी आपण ज्या आलेल्या आहे किंवा आपल्याला याच्यानंतर जे आपण कळी डिपिंग न करता स्प्रे आपण कशा पद्धतीने घ्यायचे, आता हे लक्षात घ्या की आपण पहिला स्प्रे घेत असताना तुम्हाला शेड्यूल आलेलं असतं, तुम्हाला साधारणतः फेलच्या नंतरचे स्प्रे दिलेले असतात, त्याच्यामध्ये पहिला स्प्रे तुम्हाला येतो। त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या स्प्रेमध्ये जी आलेला असतो 10 ppm नी, लक्षात घ्या। त्याच्यामध्ये मेलोडिओ 2 ग्रॅम म्हणजे 200 लिटरला 400 ग्रॅम मेलोडिओ घ्यायचंय, कोजेन त्या ठिकाणी 500 ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचंय, लक्षात घ्या। ही फवारणी शेंड्यासाठी, पानांना काळोखीसाठी, त्यानंतर घड लांबीसाठी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी दिलेली। त्यानंतर दुसरी फवारणी देत असताना आपण त्याच्यामध्ये स्कोअर 200 लिटरला 100 ml, कराटे 200 मिली आणि एम्पायर प्लस 400 मिली ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी देऊन घेतोय। त्यानंतर तिसरी फवारणी लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलिकॉन 500 ग्रॅम, कॉम्बीएफ 100 ग्रॅम, जेड 78 500 ग्रॅम आणि परत आपल्याला त्या ठिकाणी जे घ्यायचं आहे, जे त्या ठिकाणी आपल्याला 15 ppm नी परत दुसरा जे घ्यायचा, लक्षात घ्या। आता ही फवारणी करत असताना आपल्याला साधारणतः ही दुसरी फवारणी आपल्याला 21 ते 22 दिवसाच्या दरम्यान आली पाहिजे, हे लक्षात घ्या। ही फवारणी करत असताना आपल्याला स्प्रे उलटा पालटा त्या ठिकाणी घ्यायचा आहे। जर आपल्याकडे पानांमध्ये पीपीओला आपण करून घेतलेलं नसेल, परंतु जर शेंडा कमी वाटत असेल तर आपल्याला युरिया त्या ठिकाणी 200 लिटरला 200 ग्रॅम युरिया त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं, हे लक्षात घ्या। शेंड्याला कुठेही अडचण येणार नाही। पानांमध्ये जर आपली तुमचं नायट्रोजन वाढत असेल तर आपण त्या ठिकाणी पुढे जाऊन त्याला 52-34-0-52-34 ची फवारणी आपण एक करून घेतोय, लक्षात घ्या। याच्यामध्ये आपल्याला बुरीची एक फवारणी काढून घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्रेसिओ 50 ml लक्षात घ्या, किंवा ॲक्रेसिओ साधारणतः तुम्हाला एकरी 100 ml या प्रमाणात आपल्याला एक डोस द्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही वेल फ्रेश देऊ शकता 200 ग्रॅम, लक्षात घ्या। एकरी साधारणतः 100 ml तुम्हाला ॲक्रेसिओ घ्यायचं आहे, एकरी
200 नाही 400 ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी वेल फ्रेश घ्यायचे. ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर आपण परत पुढची फवारणी घेत असताना लक्षात घ्या, आपल्याला पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला CKS कॅल्शियम 500 ml, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम ही फवारणी आपण स्पेशली काढून घ्यायची, जेणेकरून गडांना कुठेही तुम्हाला रिंग पडणार नाही, किंवा आपण जे म्हणतो की गडाचा मुटका होतो तशा पद्धतीचा मुटका होणार नाही. गड सुटसुटीत राहील, पाकळ्या सुटसुटीत राहतील. त्यानंतर तिसऱ्या फवारणीमध्ये लक्षात घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे GA. लक्षात घ्या परत एकदा 15 ppm GA त्या ठिकाणी घ्यायचं आहे. लॅविश त्र्यंबकराज कंपनीचं लॅविश आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पाकळ्यांना सुटसुटीतपणासाठी अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतात. लक्षात घ्या, लॅविश आपल्याला घ्यायचं आहे 200 लिटरला 70 ते 80 ml पर्यंत. ही फवारणी आपल्याला उलट्या पालट्या पद्धतीने घ्यायची. याच गल्लीमध्ये आपल्याला इकडनं फवारा घ्यायचा आणि तिकडनं पण घ्यायचा आहे. गडाच्या दोन्ही बाजूने आपल्याला त्या ठिकाणी फवारणी लागली पाहिजे, हे लक्षात घ्या. ही फवारणी देत असताना आपल्याला त्याच्यामध्ये परत युरिया तुम्हाला 200 ग्रॅम. लक्षात घ्या, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे GA 15 ppm, युरिया 200 ग्रॅम, त्याच्यामध्ये लॅविश तुम्हाला 70 ते 80 ml या प्रमाणात एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला साधं बुरशीनाशक तुम्हाला एंट्राकॉल साधारणतः 200 लिटरला 250 ग्रॅम एंट्राकॉल घ्यायचे, जेणेकरून एकरी आपल्याला एंट्राकॉल तुम्हाला 1 किलो जाईल. स्प्रे उलटापालटा घ्यायचा आहे. एकरामध्ये तुम्हाला एका स्प्रेला 500 ग्रॅम आणि दुसऱ्या स्प्रेला 500 ग्रॅम या प्रमाणात आपलं त्या ठिकाणी एंट्राकॉल निघून जाते. लक्षात घ्या, त्यानंतरच्या फवारणीमध्ये तुम्हाला ॲलेट एंट्राकॉल असेल किंवा प्रोफायलर असेल, ही फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढून घेणं गरजेचे राहील. यानुसार जर तुम्ही नियोजन केलं तर कुठंही अडचण येणार नाही. तुमचं बंचची साईज त्या ठिकाणी व्यवस्थित होईल, पाकळ्यांचं अंतर व्यवस्थित राहील. हे नियोजन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आपल्याला कळी डिपिंगची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. आता तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे की आपल्याला घडांना लांबी कशी मिळवायची, मण्यांना लांबी कशी मिळवायची, पाणी व्यवस्थापन कसं करायचे, त्यानंतर नॅचरल गळ आपण कशी करू शकतो, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात जाऊन बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आज आपण जालना जिल्ह्यात व्हिडिओ देतोय. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी त्यांचा अनुभव पण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत आणि या वर्षाच्या तुलनेत काय काय अनुभव आले ते पण त्यांनी या ठिकाणी दिलेले. तर शेतकरी मित्रांनो काय करा, या पद्धतीचं नियोजन करत असताना आपल्याला ड्रिपचे ॲप्लिकेशन देणं गरजेचे, हे पण लक्षात घ्या. आता ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला जमिनी वाईज जे आपण सॉईल टेस्टिंग करून आपण जे डोसेस देतो त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम नायट्रेट साधारणतः एकरी 5 ते 6 किलो. लक्षात घ्या, 13-0-45 4 ते 5 किलो, बोरॉन 500 ग्रॅम. हे फेलच्या नंतरचं आपलं एक ॲप्लिकेशन आपण त्या ठिकाणी देतोय. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला सल्फर, लक्षात घ्या, सल्फर एकरी 2 किलो. तुमची जर चुनखडयुक्त जमीन असेल तर आपल्याला तिथं सल्फर 3 किलो घ्यायचं, हे लक्षात घ्या. सल्फर एकरी 3 किलो, नायजेल 1 किलो, हा एक डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा डोस द्यायचा असताना आपल्याला या दोन्ही डोसमधलं अंतर पाण्याच्या अंतरानुसार आपल्याला घ्यायचं, हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडे 8 दिवसाची वापसा कंडिशन असेल तर 8 दिवसांनी आपल्याला डोस घ्यायचा आहे. परंतु यदा कदाचित असं होतं काही ठिकाणी 12 दिवसाचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापसा कंडिशनसाठी गॅप जातोय. अशा वेळेस तुम्हाला 2 डोस एका पाठोपाठ देऊन घ्यायचे. तुम्हाला जर 7 ते 8 तास पाणी देण्याचं तुम्हाला नियोजन असेल तर तुम्हाला 7 तास पाणी देऊन घ्यायचं. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सल्फर आणि नायजेल सोडायचे. त्याच्यानंतरच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स एकरी 25 किलो आणि SOP 25 किलो हा डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. कुठलीही अडचण येणार नाही, पत्ती रपनेस राहील, झाडामध्ये आपल्याला पोटॅशची लेवल चांगली राहील, फॉस्फरस लेवल आपल्याला चांगली मिळेल, मायक्रोटन लेवल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. तर लक्षात घ्या, या पद्धतीने कामकाज करा. कुठली अडचण असेल तर बुकिंग क्रमांकावरती संपर्क करा. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 9834 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. चांगलं नियोजन मिळतंय, कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.